छत्रपती शिवाजी महाराज एक असा राजा ज्याचे कौतुक केवळ त्यांच्या मावळ्यांनीच नाही तर त्यांच्या कट्टर शत्रूंनी आणि साता समुद्रापार आलेल्या परकीयांनीही केले. जेव्हा शत्रूच आपल्या शौर्याची आणि चारित्र्याची साक्ष देतो तेव्हाच ते व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने महान ठरते. आज पाहूया परकीयांच्या नजरेतून शिवराय कसे होते. औरंगजेबाचा इतिहासकार खाही खान हा महाराजांचा कट्टर टीकाकार होता. त्याने महाराजांचा उल्लेख काफिर असा केला असला तरी त्यांच्या नैतिकतेबद्दल तो लिहितो की शिवाजी राजाने आपल्या सैन्याला कडक ताकीद दिली होती की मोहिमेदरम्यान कुराण सापडल्यास त्याचा अवमान करू नका, ते सन्मानाने मुसलमानांच्या स्वाधीन करा. तसेच कोणत्याही स्त्रीला कैद करू नका. जर एखादी स्त्री सापडली तर तिला सन्मानाने तिच्या घरी पोहोचवा. शत्रूच्या नजरेतही महाराजांचे चारित्र्य एवढे उजळ होते. फ्रेंच प्रवासी अबे कॅरे ज्याने महाराजांना प्रत्यक्ष पाहिले होते तो लिहितो, हा राजा आशियातील सर्वात मोठा आणि यशस्वी सेनापती आहे. ते जितक्या वेगाने हालचाली करतात तितकाच त्यांचा निर्णय अचूक असतो. ते अलेक्झांडर सारखेच शूर आहेत पण त्याहून अधिक मुत्सद्दी आहेत. कॅरेच्या मते महाराजांची शिस्त ही युरोपियन सैन्यालाही लाजवणारी होती. मुंबईचा इंग्रज गव्हर्नर जेरॉल्ड ऑन्झियर महाराजांच्या गनिमी काव्याने चकित झाला होता. तो म्हणतो, शिवाजी हे केवळ एक योद्धे नाही तर ते एक विचार आहे. त्यांचे नाव ऐकताच शत्रूच्या छातीत धडकी भरते. इंग्रजांच्या रेकॉर्ड्समध्ये म्हटले गेले आहे की महाराज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून असे वेगाने हालचाली करायचे आणि गायब व्हायचे की जणू काही जादूच. पोर्तुगीज इतिहासकार कॉस्मे दा गार्डा म्हणतो, शिवाजीला पराभूत करणे अशक्य आहे कारण ते केवळ तलवारीने नाही तर बुद्धीने लढतात. डच लोकांनीही महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचे आणि स्वराज्याच्या आर्थिक नीतीचे वेळोवेळी कौतुक केले आहे. विचार करा, ज्या औरंगजेबाने आयुष्यभर महाराजांशी संघर्ष केला त्यालाही अखेर कबूल करावे लागले की माझ्या सैन्याने अनेक प्रदेश जिंकले पण या एका माणसाने माझे साम्राज्य पोखरून काढले. शत्रूच्या नजरेतील हा आदरच शिवछत्रपतींना विश्ववंद्य बनवतो. जय जिजाऊ, जय शिवराय.